आज पूरे अपन सीईटी के एग्जांपल लेने वाले हैं, जितने भी कुछ सीईटी के एग्जांपल्स हैं। तो एग्जांपल से शुरुआत करते हैं। एग्जांपल है 2017 का, 2017 एग्जांपल है द पॉइंट ऑन द कर्व on the curve y is equals to under root of x minus 1, where where the tangent where the tangent is where the tangent is perpendicular to the line 2x plus y minus 5 is equals to 0 is first option है 2 comma minus 1, option B है 10 comma 3, option C है 2 comma 1, ऑप्शन डी है 5 comma minus। चल कसं करणार, आपल्याला काय गिवन आहे मुलांनो, एक कर्व गिवन बरोबर, त्याला डिफरन्शिएट करा dy बाय dx इज इक्वल्स टू, त्याचं डिफरन्शिएशन काय येणार मुलांनो 1 अपॉन 2 अंडर रूट ऑफ x मायनस 1 बरोबर आहे। आपण जर स्लोप काढायचं ठरवलं तर आपल्याला पॉईंट गिवन नाही, आपल्याला पॉईंटच काढायचे ऍट x1 y1 ऍट x1 y1, तर इक्वेशन काय होईल 1 अपॉन 2 अंडर रूट ऑफ x1 मायनस 1। नेक्स्ट पुढे काय सांगतात, ती जी लाईन आहे ती परपेंडिक्युलर टू दिस लाईन, लाईन काय दिलेली आपल्याला 2x प्लस वाय मायनस 5 इज इक्वल्स टू 0 बरोबर आहे। मग याचा जो स्लोप आहे, या लाईनचा स्लोप कसं काढणार मुलांनो, m इज इक्वल्स टू मायनस ए अपॉन बी करणार, मायनस ए अपॉन बी, तर ते किती होईल मुलांनो -2 बरोबर आहे। मग मला सांगा जर लाईन परपेंडिक्युलर आहे त्यांच्या स्लोपचा प्रोडक्ट किती असतो मुलांनो, -1। मग याला सॉल्व्ह करा, काय होईल 1 अपॉन 2 अंडर रूट ऑफ x1 minus 1 into -2 is equals to the slope is -1 प्रोडक्ट बरोबर आहे। इथे काय काय कॅन्सल आउट होतं मुलांना, 2 गेट कॅन्सल, मायनस मायनस गेट कॅन्सल, तर अंडर रूट ऑफ x1 minus 1 is equals to 1, स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड x1 minus 1 इक्वल्स टू 1, तो हा -1 तिकडे जाऊन काय होईल प्लस x1 is equals to 2, x1 ची व्हॅल्यू किती भेटली 2, 2 दोनच ऑप्शन मध्ये ए आणि सी मध्ये, मग आपल्याला पुढचा पॉईंट काढावाच लागेल। तर मला सांगा जर आपण ही इक्वेशन जर कर्व मध्ये ठेवली, y is equals to अंडर रूट ऑफ x मायनस 1 बरोबर आहे। तर x1 ची व्हॅल्यू किती दिलेली मुलांना आपल्याला 2, y is equals to अंडर रूट ऑफ 2 मायनस 1, जर 2 मायनस 1 जर घेतलं तर आपल्याला y1 ची व्हॅल्यू किती मिळते मुलांना, प्लस और मायनस 1 काय मिळते, प्लस और मायनस 1, पण दोन्ही पण ऑप्शन मध्ये दिलेले तुम्हाला +1 पण दिलेला आहे, -1 पण दिलेला आहे, तर अशा वेळेस करणार कसं। तर मला सांगा जर आपण -1 जर सबस्टिट्यूट केला इथे, तर -1 इज -2 आणि मायनसचा अंडर रूट काढू शकतो का आपण, नाही, म्हणजे आपल्याला व्हॅल्यू काय घ्यायला लागणार प्लस, म्हणजे आपल्याला पॉईंट काय भेटले मुलांना, x1 ची व्हॅल्यू भेटली 1 आणि y ची व्हॅल्यू भेटली मुलांना पॉझिटिव्ह, सॉरी x ची व्हॅल्यू भेटली 2 आणि y ची व्हॅल्यू भेटली 1, तर x, y इज इक्वल्स टू पॉईंट काय मिळाले मुलांना आपल्याला 2, 1, 2, 1 कोणता ऑप्शन, ऑप्शन सी इज युअर्स। कळालंय का बघून काय, Yes. कळालंय सगळ्यांना। नेक्स्ट एक्झाम्पल ट्राय करता, Yes. ओके चलो एग्जाम्पल नंबर सेकंड एग्जाम्पल है, इफ द लाइन y is equals to 4x minus 5 touches to the curve
y square is equals to ax cube plus b at the point 2 comma 3, then 7a plus 2b is equals to what? First option is 0, option B a 1, option C a -1 आणि ऑप्शन डी मुलांना ट्राय करा बरं का. हा क्वेश्चन ट्राय करा. एक कर्व दिलेला आहे तुम्हाला. हा जो एक कर्व आहे त्याला ही लाईन टच करते कोणत्या पॉइंटला? 2,3. तर ह्या लाईनचा स्लोप आणि त्या लाईनचा स्लोप इक्वल असणार. बरोबर आहे. फर्स्ट पॉइंट. तर काय करणार मुलांना? त्याला डिफरन्शिएट करा. y स्क्वेअरला डिफरन्शिएट केलं तर 2y इंटू dy बाय dx इज इक्वल्स टू a ॲज इट इज. एक्स क्यूबचं डिफरन्शिएशन किती मुलांना? 3x स्क्वेअर प्लस बीचं डिफरन्शिएशन किती? 0. आपल्याला dy बाय dx इज इक्वल्स टू किती भेटलं? 3a x स्क्वेअर अपॉन 2y. बट आपल्याला कोणत्या पॉइंटला काढायचं? 2,3. तर ॲट 2,3 ला जर आपण काढलं तर आपल्याला स्लोप भेटणार. किती भेटणार मुलांना? 3a x स्क्वेअर, x म्हणजे 2 चा स्क्वेअर अपॉन 2 इंटू y ची व्हॅल्यू किती दिली मुलांना? 3. 3 गेट कॅन्सल, 2 स्क्वेअर गेट कॅन्सल. स्लोप किती मिळाला मुलांना? आपल्याला 2 आहे. बट आपल्याला ते स्वतः सांगतायत की एक लाईन टच करते तुमच्या कर्वला. म्हणजे ही तुमची टँजंटची इक्वेशन झाली. त्याचा स्लोप आणि त्याचा स्लोप इक्वल असणार. y इज इक्वल्स टू किती दिलेलं मुलांना? आपल्याला 4x - 5. जर आपण याला कंपॅरिझन केलं y इज इक्वल्स टू mx प्लस c सोबत, तर आपल्याला m ची व्हॅल्यू किती मिळाली मुलांना? 4. स्लोप किती मिळाला? 4. मग मला सांगा 2a इज इक्वल्स टू 4. तर आपल्याला a ची व्हॅल्यू किती मिळाली मुलांना? 2. जशी a ची व्हॅल्यू मिळाली, मग मला सांगा ते स्वतः सांगताय ऍट दॅट पॉइंट, म्हणजे तो पॉइंट कर्ववर असणार आहे. बरोबर आहे की नाही? तो जो पॉइंट आहे तो कर्ववर असणार आहे. ते स्वतः सांगतात आपल्याला एक कर्व आहे. त्याला एक लाईन टच करून जाते. ती कोणत्या पॉइंटला टच करते? म्हणजे तो पॉइंट जो आहे तो त्या इक्वेशनला सॅटिस्फाय करेल. बरोबर आहे. मग आपल्याला सांगा मुलांना इक्वेशन काय दिलेली? y स्क्वेअर इज इक्वल्स टू ax क्यूब प्लस b. पण ते पॉइंट काय आहेत मुलांना? 2,3 ऑन द कर्व. बरोबर आहे. कर्व आहे म्हटल्यावर त्या कर्वला सॅटिस्फाय केलंच पाहिजे त्यांनी. मग सबस्टिट्यूट करा. 3 चा स्क्वेअर किती मुलांना? 9 इज इक्वल्स टू a इंटू एक्स क्यूब. एक्स म्हणजे किती? 2. 2 चा क्यूब किती मुलांना? 8 प्लस बी. बट ए ची व्हॅल्यू किती दिलेली मुलांना आपल्याला? ए ची व्हॅल्यू किती दिलेली आपल्याला? 2. 2 सबस्टिट्यूट करा. 9 इज इक्वल्स टू 16 इज प्लस बी. आणि हा 16 तिकडे जाऊन काय होईल मुलांना? मायनस. तर 16 मायनस 9 किती होईल? 16 मायनस 9. बी ची व्हॅल्यू किती मिळाली मुलांना आपल्याला? 7. आपल्याला काय काढायचंय? -7 येईल. 7 मायनस मायनस 16 प्लस 9 -7. व्हेरी गुड. पण आपल्याला काढायचं काय? आपल्याला काढायचं काय मुलांना? 7a प्लस 2b. 7a प्लस 2b इज इक्वल्स टू 7 इंटू a ची व्हॅल्यू किती दिली? 2 प्लस 2 टाइम्स -7. आपल्याला आन्सर किती मिळाला मुलांना? 0. 0 कोणता ऑप्शन? ऑप्शन ए इज युअर सोल्युशन. कळालंय का? बघून घ्यायचं. बघा प्रोसिजर काहीही वेगळी करत नाही येत आपण. क्लिअर आहे सगळ्यांना? येस सर. डाऊट नाही? ओके. हे सगळे सीईटीचे क्वेश्चन्स होता. हा 2007 चा आहे. हो 2017. आत्ता क्वेश्चन घेतला तो 2018 चा आहे. 2018. हे मी तुम्हाला हायलाइट करून देतो. लक्षात आहे. तशी इयरची काही गरज नाहीये. कारण की आपल्याला फक्त कन्सेप्ट वापरता येतोय की नाही ते चेक करायचं.
नेक्स्ट नेक्स्ट एग्जांपल है बच्चों, एग्जांपल नंबर 3 राइट, ट्राय करा सगळ्यांनी. एग्जांपल आहे 2019. द इक्वेशन ऑफ द horizontal tangent to the curve y is equals to e to the power x plus e to the power minus x is first option है y is equals to -1, option B है y is equals to 1, option C है y is equals to -2, option D है मुलांनो y is equals to 2. हॉरिझॉन्टल टँजंट म्हणजे सर ये तो y कोऑर्डिनेट कांस्टेंट y कोऑर्डिनेट काय कांस्टेंट कॉन्स्टंट. मला सांगा इथे काय होणार स्लोप 0. स्लोप 0. मग करायला डिफरन्शिएट y इज इक्वल्स टू काय दिलेलं मुलांना y इज इक्वल्स टू e to the power x plus e to the power minus x. Differentiate this dy by dx is equals to याला डिफरन्शिएट करा. याचं डिफरन्शिएशन किती मुलांना e to the power x. याला डिफरन्शिएट केलं तर काय होईल मायनस e to the power minus x. बरोबर आहे, याचं डिफरन्शिएशन 0 झालं. पण आता टँजंटची इक्वेशन कशी काढणार हा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे. बोलो सर y -1 अपॉन y काय नहीं सर काही सर y ची व्हॅल्यू काढून कशी काढणार सर त्या डिफरन्सिएशन वरून e टू द पॉवर x ची व्हॅल्यू त्याच्यात सबस्टिट्यूट करायची. त्याला बघ ना बाळा, त्याचं डेरिव्हेटिव्ह 0 येतंय ना. सर आपण e टू द पॉवर x ला e टू द पॉवर मायनस x पण लिहू शकतो ना. काय e to the power मायनस x हा तिथे e टू द पॉवर x ला मायनस e टू द पॉवर ते y चे इक्वेशन आहे ना y इज इक्वल्स टू e टू द पॉवर x प्लस e टू द पॉवर मायनस x. तिथे आपण त्या डिफरन्सिएशन वरून त्याची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची. तुझं म्हणणं असं आहे की सर असं न करता y is equals to e to the power x त्याला 1 upon e to the power x लिहायचं. नाही तर मग काय सर ते e टू द पॉवर x मायनस e टू द पॉवर मायनस x इज इक्वल्स टू 0 आलं होतं ना. हा टू द पॉवर x इज इक्वल्स टू e टू द पॉवर मायनस x असं येईल ना. बरोबर Good. तर तेच ऐकायचं होतं. त्यांची सबट्रॅक्शन 0 बरोबर. मग e to the power x इज इक्वल्स टू काय भेटेल e to the power minus x. व्हेरी गुड. याच्यानंतर काय ही व्हॅल्यू कुठे सबस्टिट्यूट करायची y मध्ये फर्स्ट हा मग y इज इक्वल्स टू काय भेटेल 2 टाइम्स e to the power x. पुढे पुढे काय बेटा लक्ष द्या, तुम्ही इथेच फसून राहाल दिवसभर, त्याच्या पुढे जाणारच नाही. काय करायचं इथपर्यंत प्रोसिजर्स आहे. मला सांगा आपण याचा पॉवर जर निगेटिव्ह त्याला कसं लिहू शकतो 1 upon e to the power x बरोबर आहे.
ही टर्म इथे डिव्हिजनला आहे, इथे जाऊन काय होणार मुलांना मल्टिप्लाय, म्हणजे काय होईल ई टू द पॉवर एक्स चा होल स्क्वेअर इज इक्वल्स टू 1, म्हणजेच आपण याला काय लिहू शकतो मुलांना ई टू द पॉवर 2x इज इक्वल्स टू 1. इथपर्यंत कळालं? मला सांगा 1 जर सोल्युशन असेल तर एनिथिंग पॉवर 0 सोल्युशन इज 1. हॅपी विथ दिस? मग मला सांगा 2x इज इक्वल्स टू 0 आहे, इम्प्लाइज दॅट 2x इज इक्वल्स टू 0 आहे, तर इम्प्लाइज काय करते मुलांना x इज इक्वल्स टू 0. हॅपी विथ दिस एव्हरीवन? इथपर्यंत कोणाला काही प्रॉब्लेम? हॅलो? नो सर. मग मला सांगा याच्या पुढे काय करणार आता? आपल्याला x ची व्हॅल्यू 0 मिळाली, आपली टँजंटची इक्वेशन काय असते मुलांना? आपल्याला y1 चा पॉइंट लागेल ना, तर ही व्हॅल्यू जी आहे ती कशामध्ये सबस्टिट्यूट करणार? कशामध्ये सबस्टिट्यूट करणार मुलांना? y मध्ये. तर आपल्याला y1 पॉइंट भेटेल, तर ई टू द पॉवर 0 1 प्लस 1 म्हणजे उत्तर किती मिळालं मुलांना? 2. बरोबर आहे. इक्वेशन काय असतं मुलांना टँजंटची? y मायनस y1 इज इक्वल्स टू m इन ब्रॅकेट x मायनस x1. जर स्लोपच 0 आहे तर ही पूर्ण टर्म 0 होऊन जाणार. बरोबर आहे. म्हणजे आपल्याला काय भेटलं y मायनस y1 आणि y1 ची व्हॅल्यू किती दिलेली मुलांना 2. तर y मायनस 2 इज इक्वल्स टू 0. तर इम्प्लाइज दॅट काय होईल y इज इक्वल्स टू 2. हॅपी विथ दिस? तो y इज इक्वल्स टू 2 कोणता ऑप्शन आहे? ऑप्शन डी इज युअर सोल्युशन. कळालंय सगळ्यांना? हा 2019 चा एक्झाम्पल. येस. कळालंय सगळ्यांना कसं गेलंय? येस सर. अरे राजा dy बाय dx 0 कसा आला? म्हणजे हॉरिझॉन्टल लाईन जर असेल, हॉरिझॉन्टल लाईनचा स्लोप काय असतो? 0. सरळ आहे. कळालंय सगळ्यांना? कोणाला काय डाऊट याच्यामध्ये? नो सर. नेक्स्ट एक्झाम्पल आहे. हा एक्झाम्पल झाला आय थिंक सो आपला 2017चा 2017 का एक्झाम्पल आहे. तर इफ द volume of spherical ball is increasing at the rate of 4 pi, then the rate of change of its surface area when the volume is 288 pi. This is first option है 4 by 3 pi centimeter square per second. Option B 2 by 3 pi centimeter square per second. Option C 4 pi. हा क्वेश्चन झालाय ना आपला? हॅलो? हा क्वेश्चन झाला आय थिंक सो आपला अभी तो. बरोबर आहे? हो. कसं करणार तरी पण सांगा. सांगा व्हॉल्यूम काय असतो स्पेरिकल बॉलचा? व्हॉल्यूम सर 4/3 pi r cube. 3 pi r cube. 4 by 3 pi r cube. Differentiate this. काय होईल? dv by dt 4 by 3 pi r cube चं डिफरन्शिएशन किती? 3r square into dr by dt. 3 गेट कॅन्सल. पुढे आणखी काय दिलेलं आपल्याला? इन्क्रीजिंग द व्हॉल्यूम ऑफ द रेट. इन्क्रीजिंग म्हणजेच dv by dt माहिती आहे आपल्याला. तर dv by dt किती दिलेलं आहे? 4 pi. So 4 pi r square into dr by dt. 4 pi get cancelled. The dr by dt is equals to what? 1 upon r square. बरोबर आहे. नेक्स्ट आपल्याला व्हॉल्यूम गिवन आहे किती आहे? 288 पाय.
तर 288 पाय is equals to 4/3 pi r cube. Pi get cancel. The 288 into 3/4 is equals to r cube. R cube is equals to किती भेटेल 216. R cube is equals to किती भेटेल मुलांना 216. बरोबर का? हो सर. 216 कशाचं क्यूब आहे? 6. R ची व्हॅल्यू किती भेटली आपल्याला 6. मग dr/dt किती भेटला 1/36. आपल्याला काय काढायचंय सरफेस एरिया. सरफेस एरियाचा फॉर्म्युला काय पाय स्क्वेअर 4 पाय स्क्वेअर 4 into pi into r square किती दिलेला आहे 36. तर 36 into 4 किती होईल 144. 144 पाय. 144 पाय ऑप्शन आहे का? हो रेट काढायचं ना आपल्याला. सॉरी आपल्याला रेट काढायचं डिफरन्शिएट करायला. ds/dt is equals to 4 पाय r स्क्वेअरचं काय 2r into dr/dt. आता dr/dt ची व्हॅल्यू किती मुलांना dr/dt ची व्हॅल्यू किती 1/36. सबस्टिट्यूट करा 4 into 2 into pi into r. r किती दिलेलं 6 into 1/36. 1 जा 6 जा 2 1 जा 3 जा. तर 4 pi/3. 4 pi/3 कोणता ऑप्शन ऑप्शन ए इज युअर सोल्युशन. कळलं सगळ्यांना? हॅलो. Yes, sir. ओके नेक्स्ट एक्झाम्पल 2016. एक्झाम्पल आहे द approximate value of f of x is equals to x cube plus 5x square minus 7x plus 9 at x is equals to 1.1 is first option है 8.6, option B है 8.5, option C है 8.4, option D है बच्चों 8.3. बोलो कैसे करोगे बच्चों इसे? सर x ला आपण 1 plus 0.1 लिहू. वेरी गुड. 1 plus 0.1 ना बरोबर आहे. a ची व्हॅल्यू किती दिलेली आपल्याला 1, h ची व्हॅल्यू किती दिलेली 0.1. तर f of a तर f of x माहिती बेटा आपल्याला f of x is equals to x cube plus 5x square minus 7x plus 9. Differentiate this. f dash of x is equals to x cube चं डिफरन्शिएशन किती बेटा 3x square plus 10x minus 7. तर आपल्याला f of 1 ची व्हॅल्यू काढायची. f of 1 ची 1 plus 5 minus 7 plus 9. 15 मधनं 7 गेले किती राहतील 8. बरोबर आहे. f of 1 ची व्हॅल्यू भेटली 8. f dash of 1 ची व्हॅल्यू किती भेटेल 3 plus 10 minus 7. तर हे 3 plus 3 6. बरोबर आहे. नेक्स्ट आपल्याकडे फॉर्म्युला आहे f of a plus h is approximately equal to f of a plus h into f dash of a. व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. f of a ची व्हॅल्यू 8 प्लस h ची व्हॅल्यू किती दिलेली 0.1 इंटू f dash of a किती दिलेला 6. तर ते किती होईल 8.6. बरोबर आहे. 8.6 म्हणजे ऑप्शन ए इज युअर सोल्युशन. कळालंय का बघून घ्यायचं. Yes, sir. मला काय डाऊट याच्यामध्ये No, sir. नेक्स्ट क्लिअर आहे ना सगळ्यांना कळत आहे ना
काहीच नाही, जे शिकलेलं त्याच प्रोसिजर वापस करतो. नेक्स्ट एक्झाम्पल आहे 2019. त्यामधला क्वेश्चन आहे, इफ रोल्स थेरम holds for the function f of x is equals to x cube plus bx square plus ax minus 6 for x belongs to close interval 1 comma 3, then a plus 4b is equals to, first option है 13, option B है minus 26, option C है minus 30, option D है 26. राइट, बराबर कटा. -13. -13. ओके, मला आन्सर माहिती नाही. हे जे बुक्स आहे त्याच्यामध्ये आन्सर दिलेलं नाही, तर की पण दिलेले असं कुठे सापडायला लागेल. फंक्शन काय घेऊन आहे बेटा, f of x is equals to क्या घेऊन आहे बेटा, x cube plus bx square plus ax minus 6. differentiate करो बेटा ऐसे, f dash of x is equals to x cube चं डिफरेंशिएशन किती, 3x square plus 2bx plus a, बराबर. नेक्स्ट, और क्या चीज लगेगी, रोल्स थ्योरम कब होल्ड होता है, जब f of a is equals to f of b है, बराबर. f of a is equals to f of b, तर f of a ची व्हॅल्यू किती दिलेली, 1 सबस्टिट्यूट करा, 1 plus b plus a minus 6 is equals to 3 चा क्यूब किती, 27 plus 9b plus 3a minus 6. इथपर्यंत का आलं, त्यांना इक्वेट केलं, f of a is equals to f of b म्हणून. काय काय कॅन्सल होतं बघा, काय काय कॅन्सल होईल, -6 गेट कॅन्सल. हा ए तिकडे जाऊन मायनस होईल, तर 3a मधनं हे गेला 2a, 9b मधनं 8b इज इक्वल्स टू हा 27 इकडे येऊन मायनस होईल, तर 1 minus 27 इज -26. आणि सगळ्यांना जर 2 ने डिवाइड केलं तर a plus 4b इज इक्वल्स टू -13, बरोबर आहे. आपल्याला काय काढायचं, a plus 4b काढायचं, काहीच करायची गरज नाही. -13, ऑप्शन सी, वेरी गुड बेटा. 2018 का एग्जाम्पल है, if f of x is equals to x upon x square plus 1 is increasing function, then the value of x
लाइज इन फर्स्ट ऑप्शन है आर, ऑप्शन बी है माइनस इन्फिनिटी टू माइनस वन, ऑप्शन सी है 1 टू इन्फिनिटी, एंड ऑप्शन डी है बच्चों -1 टू 1। राइट, ट्राय करा बरं का एग्जाम 2018 का एग्जाम. इन्क्रीजिंगची कंडिशन काय असते मुलांना? इन्क्रीजिंग म्हणजे काय? ग्रेटर दॅन 0. काय पण एफ डॅश ऑफ एक्स, एफ डॅश ऑफ बरोबर आहे. मग याला डिफरन्शिएट करा, एक्स अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 1. इथे कोणता रूल लागणार? क्वेश्चन रूल. क्या बच्चों क्वेश्चन रूल? सेकंड फंक्शन एज इट इज इनटू डेरिवेटिव ऑफ फर्स्ट माइनस फर्स्ट एज इट इज इनटू डेरिवेटिव ऑफ सेकंड अपॉन जो भी कुछ सेकंड फंक्शन है बच्चों उसका स्क्वायर, उसका क्या स्क्वायर. तो इक्वेशन बन जाएगी एक्स स्क्वायर प्लस 1 माइनस 2x स्क्वायर अपॉन एक्स स्क्वायर प्लस 1 का होल स्क्वायर. तो एक्स स्क्वायर माइनस 2x स्क्वायर इज 1 माइनस एक्स स्क्वायर अपॉन एक्स स्क्वायर प्लस 1 का होल स्क्वायर. बट एफ डैश ऑफ एक्स इज ग्रेटर देन 0. तो डिनोमिनेटर वाली जो टर्म है वो तो पॉजिटिव है, तो हमें किसके फैक्टर चाहिए बच्चों? 1 माइनस एक्स स्क्वायर शुड ग्रेटर देन 0. इसे क्या लिखोगे बच्चों? 1 प्लस एक्स और 1 माइनस एक्स शुड ग्रेटर देन 0. तो पॉइंट प्लॉट कर दो बच्चों लाइन पे. तो क्या है लाइन? यहाँ पे ले लो +1 -1, यहाँ पे ले लो +1, बराबर है. अब 1 पेक्षा मोठी व्हॅल्यू टाका कोणती पण. 2 टाकली तर 2 पॉझिटिव्ह, 1 माइनस 2 इज निगेटिव. तो पॉजिटिव इंटू निगेटिव इज निगेटिव. यहाँ पे निगेटिव मिलेगा, यहाँ पे पॉजिटिव मिलेगा, यहाँ पे निगेटिव. किसके बीच में मिलेगा बच्चों? -1 टू 1 में फंक्शन क्या रहेगा? इंक्रीजिंग. कौन सा ऑप्शन है? ऑप्शन डी. कळालंय का? बघून घ्या एकदा, खूप सोपा प्रश्न होता. नेक्स्ट एग्जांपल है 2019 एंड एग्जांपल है बच्चों इफ f of x is equals to x cube minus 3x has minimum value at x is equals to a, then a is equals to, first option है -1, ऑप्शन बी है -3, ऑप्शन सी है 1, ऑप्शन डी है बच्चों 3. मैक्सिमम मतलब क्या रहेगा? मैक्सिमम मतलब क्या बच्चों? इट्स डबल डिफरेंशिएशन शुड लेस देन 0. तो क्या हो जाएगा बच्चों? इसे डिफरेंशिएट करो. एक्स क्यूब का डिफरेंशिएशन है 3x स्क्वायर -3, तो इसे अपन इक्वल करते हैं 0 के साथ. 0 के साथ अगर इक्वेट करोगे तो कॉमन क्या निकलेगा बच्चों? 3. तो ब्रैकेट में टर्म बचेगी एक्स स्क्वायर -1 इज इक्वल टू 0. इसके फैक्टर निकालो बच्चों. एक्स -1 एक्स प्लस 1, तो एक्स की वैल्यू क्या मिलेगी बच्चों? प्लस और -1. एक्स इज इक्वल टू 1 और एक्स इज इक्वल टू -1. डबल डिफरेंशिएट करो इसे. अब डबल डैश ऑफ एक्स इज इक्वल टू 3x स्क्वायर का डिफरेंशिएशन कितना बच्चों? 6x. अब यहाँ पर डबल डैश ऑफ 1 की वैल्यू कितनी मिलेगी? 6 शुड ग्रेटर देन 0. और यहाँ पर डबल डैश ऑफ -1 की वैल्यू कितनी मिलेगी बच्चों? -6 शुड लेस देन 0. हमें क्या चाहिए? मैक्सिमम. तो मैक्सिमम पॉइंट कौन सा इस पे मिलेगा बच्चों हमें? x इज इक्वल टू -1. तर मिनिमम विचारू. हाँ, मिनिमम. ओके ओके. तो एट x इज इक्वल टू 1 पे मिलेगी मिनिमम. निकालो बच्चों 1 पे वैल्यू. फिर f ऑफ 1 इज इक्वल टू क्या होगा बच्चों? 1 का क्यूब 1 -3. 1 -3 कितना बच्चों? -2. तर ती व्हॅल्यूच विचारली होती ना, +1च येईल ना फक्त आन्सर. हो, ऍट पॉइंट पूछा था ना. ओके ओके, पॉझिटिव्ह. आपल्याला व्हॅल्यूज नाही काढायची. ऍट कोणत्या पॉइंटला तो मॅक्झिमम असेल, मिनिमम असेल, सॉरी.
ते कोणत्या पॉइंटला असेल? ऍट at 1. x is equals to 1 is minimum, at x is equals to -1 ला maximum. Options. Good. चलो नेक्स्ट एग्जांपल है 2017 एग्जांपल है the maximum value of f of x is equals to log x upon x where x is not equals to 0 not equals to 1 is first option है e, option b है 1 upon e, option c है e square and option d है बच्चों 1 upon e करा बरका हटा समझा क्या किया बच्चों? पहले प्रोडक्ट रूल लगा बराबर है, प्रोडक्ट रूल को फिर 0 के साथ इक्वेट किया। हमें मालूम है लॉग का बेस कुछ नहीं मतलब क्या रहता है ई, हमें x इज इक्वल टू क्या मिला बच्चों? e टू द पावर -1। जहाँ पे x है वहाँ पे e टू द पावर -1 लिखते हैं। जो भी कुछ पावर में टर्म है वो कहाँ पे आएंगे बच्चों? सामने। और लॉग e की वैल्यू कितनी रहती है? 1। जब पावर में टर्म निगेटिव अगर डिनोमिनेटर में रहती है तो पॉजिटिव। सीधी सी बात है, कौन सा ऑप्शन है? ऑप्शन ए।